पावसानंतरची ती हलकी गार सकाळ होती. विजयनगरच्या छोट्या छोट्या गल्लींमध्ये ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता. शेतात शेतकरी कामाला निघाले होते. कुठे गायीच्या घंट्यांचा मंद आवाज ऐकू येत होता, तर कुठे मंदिरातून येणाऱ्या आरतीच्या सुरांनी सारा परिवार शांत आणि प्रसन्न झाला होता. त्या गावाच्या टोकाला असलेल्या एका छोट्याशा घरात दोन भाऊ बहीण राहत होते. मोठा भाऊ समीर आणि त्याची लहान बहीण चांदणी. आई वडिलांना जाऊन अनेक वर्ष झाली होती. आता ते दोघेच एकमेकांचं संपूर्ण जग होते. सकाळची वेळ होती. चांदणी अंगण झाडत होती आणि समीर चुलीवर स्वयंपाक करत होता. अरे दादा, तू पुन्हा स्वयंपाक करतोयस? किती वेळा सांगितलंय तुला, हे सगळं काम मी करेन. अच्छा, हो का? मग तू काय करणार? पहाटे उठून घर साफ करणार, पाणी भरणार, स्वयंपाक करणार आणि वर मला ओरडणार की मी काहीच काम करत नाही. अरे दादा, मग काय करू? मी नाही केलं तर या घराचं काय होणार? अगं वेडाबाई, घराचं काही होणार नाही, पण तू अशी सतत काम करत राहिलीस ना तर लवकर म्हातारी होशील. दादा, आणि तू तर आतापासूनच म्हाताऱ्यांसारख्या गोष्टी बोलायला लागलास. अगं, मी तर आधीपासूनच म्हातारा झालोय. जबाबदाऱ्यांनीच मला म्हातारा करून टाकलं. हे ऐकताच चांदणी शांत झाली. तिला ठाऊक होतं की तिच्या दादाने खूप लहान वयात आई वडिलांची जागा घेतली होती. त्यानेच तिच्यासाठी आईचं ममत्व आणि वडिलांची सावली दोन्ही दिली होती. दादा, आई बाबा असते ना तर तुला इतकी मेहनत करावी लागली नसती. अगं, पुन्हा तीच गोष्ट. एक चांदणी, आई बाबा आता आपल्यात नाहीत हे खरं आहे, पण जाताना त्यांनी मला जगातली सर्वात मोठी जबाबदारी दिली आहे, ती म्हणजे तू. अगं माझी लहान बहीण, आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. दादा, तू प्रत्येक वेळी असंच बोलतो तेव्हा वाटतं खरंच माझ्याकडे सगळं काही आहे. इतक्या शेजारच्या सुशीला काकू तिथे आल्या. अरे वा, सकाळी सकाळी भाऊ बहिणीच्या किती गोड गप्पा सुरू आहेत. या ना काकू, या, बसा. अरे, मी तर रोज देवाला प्रार्थना करते प्रत्येक घरात तुमच्या दोघांसारखं प्रेम असावं. अहो काकू, तुम्ही पण ना. समीर, एक गोष्ट सांगू का? हो काकू, बोला ना. अरे, आता तुला लग्न करून घ्यायला हवं. हो काकू, बघा ना, दादाला मी किती दिवसांपासून हेच सांगते. अगं, तुम्ही दोघी मिळून माझ्याच मागे लागलात वाटतं. खरं सांगू काकू, कधी कधी मनापासून वाटतं कुणीतरी असावं जे आईसारखं प्रेम करेल, माझ्याशी मनमोकळेपणाने बोलेल. मी बाहेर गेली तर घरात कुणीतरी आपुलकीने वाट पाहणारं असावं. कधी कधी हे घर खूप रिकामं वाटतं. अरे, म्हणून तर म्हणते आता या घरात सून यायला हवी. चांदणी ही आता मोठी होत चालली आहे. तिलाही आईसारखं प्रेम मिळायला हवं. आणि माझ्या ओळखीत एक मुलगी आहे. ती खूप चांगली आहे, संस्कारी आहे, घर व्यवस्थित सांभाळायला जाणते. खरंच काकू, कशी आहे ती? सुंदर आहे ना? हो, खूप सुंदर आहे. बस मग दादाचं लग्न पक्क. अरे समीर, मग मी पुढे बोलणी करू का? समीर काही क्षण शांत राहिला. त्याने चांदणीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आनंद चमकत होता. ती मनापासून खुश होती. समीर हलकसं हसला. काकू, जर माझी बहीण आनंदी असेल तर मला काहीच हरकत नाही. मग काही दिवस असेच जातात. खरंच दादा, आता आपल्या घरातही वहिनी येणार. हो ग वेडाबाई. मी इतकी खुश आहे ना दादा की सांगू शकत नाही. आता तर आपलं घर अजिबात रिकामं वाटणार नाही. त्या दिवसानंतर चांदणी सतत तिच्या होणाऱ्या वहिनीबद्दलच बोलत राहायची. दादा, वहिनी आल्या ना तर सर्वात आधी मी त्यांना माझी खोली दाखवणार. असं होय? हो, आणि मग मी रोज त्यांच्याशी खूप गप्पा मारणार, त्यांच्यासोबत फिरायलाही जाणार. अगं, मग मी कुठे जाणार? दादा, तुझीच तर तक्रार करणार मी त्यांच्याकडे. अरे वा,
म्हणजे मलाच बसून माझ्याबद्दलच्या तक्रारी ऐकाव्या लागणार. मग काही दिवसातच लग्न पार पडलं. संपूर्ण गाव आनंदात होतं, पण सगळ्यात जास्त आनंद चांदणीला झाला होता. लग्नानंतर सायली पहिल्यांदाच घरात आली. तेव्हापासून चांदणी तिच्या सतत मागे पुढे फिरत होती. वहिनी, पाणी आणू का? अगं नको. मग स्वयंपाक मी करू का? नको ग वेडाबाई, तू फक्त माझ्या जवळ बस. समीर दुरून त्या दोघींना पाहून हसत असे. त्याला वाटायचं आता खरंच त्याचं घर पूर्ण झालं आहे. सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. सायली घराची मनापासून काळजी घ्यायची. चांदणीला स्वतःजवळ बसून जेवायला घालायची. तिचे केस विचरायची. रात्री उशिरापर्यंत तिच्यासोबत गप्पा मारायची. एका रात्री तिघेही अंगणात बसले होते. चांदणी हळूच म्हणाली, वहिनी, एक गोष्ट विचारू का? हो विचार ना. तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम का करता? अगं कारण मला कधीच लहान बहीण नव्हती आणि आता देवाने मला एकाच वेळी मैत्रीण आणि बहीण दोन्ही दिल्या आहेत. वहिनी, तुम्ही ना खूप छान आहात. तुमच्या येण्यामुळे आता हे घर खरंच घरासारखं वाटतं. आणि हो, मलाही माझ्या या गोड मैत्रिणी सोबत खूप छान वाटतं. अरे वा, आता तर या घरात मला कोणी विचारणारच नाही बहुतेक. समीरच्या त्या बोलण्यावर तिघेही मोठ्याने हसू लागले. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. काही महिन्यानंतर सायलीचं वागणं बदलू लागलं. समीर समोर ती आधी सारखीच गोड आणि प्रेमळ वागायची, पण तो बाहेर गेला की तिचा चेहरा पूर्ण बदलून जायचा. अगं चांदणी, हे भांडे अजून धुतलेली का नाहीत? वहिनी, आत्ताच करते. अगं आता करते म्हणजे काय? सकाळपासून मी एकटीच काम करते आणि तुला काहीच फरक पडत नाही. चांदणी काही न बोलता शांतपणे कामाला लागायची. हळूहळू घरातली सगळी कामं तिच्याकडून करून घेतली जाऊ लागली. सकाळी पाणी भरणं, अंगण झाडणं, स्वयंपाक करणं, भांडी घासणं सगळंच. आणि मग समीर घरी परत येण्याच्या आधी सायली मुद्दाम कामाला लागायची. जणू दिवसभर तिने सगळं काम केलं आहे असं दाखवायची. एके संध्याकाळी समीर घरी आला. सायली चुलीजवळ बसली होती आणि वारंवार कपाळ दाबत होती. अगं काय झालं सायली, तब्येत ठीक नाही का? अहो काही नाही, फक्त थोडा थकवा आलाय. अगं इतकं काम करू नकोस. चांदणीकडून थोडी मदत घेत जा. अहो नाही, ती अजून लहान आहे. लग्नानंतर तिला एवढी कामं करावीच लागणार आहेत. निदान आता तरी तिला आराम करू द्या. खरंच सायली, तू खूप चांगली आहेस. हे सगळं चांदणी दारामागे उभी राहून ऐकत होती. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. कारण सत्य तर अगदी उलट होतं. पण तिने कधीच आपल्या दादाला काही सांगितलं नाही. तिला भीती वाटत होती तिच्यामुळे दादा आणि वहिनीमध्ये भांडण होऊ नये. हळूहळू सायलीचं वागणं आणखी कठोर होत गेलं. अगं चांदणी, झाडू नीट लाव. कोपऱ्यात अजूनही माती पडलेली दिसते. हो वहिनी, आता साफ करते. अगं आत्ताच करते एवढंच येतं तुला? कळत नाही तुझे दादा तुला इतकं डोक्यावर का बसवून ठेवतात? चांदणी शांत राहिली. तिने काहीही उत्तर दिलं नाही. ती पुन्हा खाली वाकून झाडू लावू लागली. थोड्या वेळाने चांदणी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. सकाळपासून ती सतत काम करत होती. आधी पाणी भरून आणलं, मग संपूर्ण घर झाडलं. इतक्यात सायली स्वयंपाकघरात आली. अगं अजून जेवण तयार नाही. हो वहिनी, होत आलंय. अगं एक काम नीट करायला तुला इतका वेळ का लागतो? सतत तेच ऐकते मी. होत आलंय, करते, बस झालंच. आणि या भाजीमध्ये एवढं तेल कशाला घातलंस? अगं तुझ्या बापाचे पैसे लागतात का यात? वहिनी, माझ्याकडून चुकून झालं, मुद्दाम नाही केलं. अगं मग काय मी मुद्दाम तुला इथे ठेवलंय का? काम होत नसेल तर सरळ सांगायचं. वहिनी, थोडं डोकं दुखतंय. अगं मग काम बंद कर, घर आपोआप स्वच्छ होईल.
चांदणीने हळूच मान खाली घातली. सकाळपासून दुपारपर्यंत ती सतत काम करतच राहिली. आधी पाणी भरलं, मग कपडे धुतले, त्यानंतर स्वयंपाक केला. सततच्या कामामुळे तिचे हात लाल झाले होते आणि डोळ्यातलं दुःख ती शांतपणे लपवत होती. दुपारच्या वेळी चांदणी स्वयंपाक करत होती. भाजी परतताना अचानक तिचा हात गरम कढईला लागला. आहा, अगं, आता रडतेस कशाला? एवढंसं हात भाजलं तर अशी रडते जणू काही खूप मोठी दुर्घटना झाली आहे. चांदणीने पटकन डोळे पुसले. तिला हात भाजल्याचं एवढं दुःख नव्हतं, पण एकदाही कुणी प्रेमाने विचारलं नाही की खूप लागलं तर नाही ना, याचं जास्त दुःख होतं. संध्याकाळी शेजारच्या सुशीला काकू घरी आल्या. अगं चांदणी मुली, कशी आहेस? सायली लगेच म्हणाली, अहो काकू, ही तर खूप खोडकर झाली आहे. मी तर हिला काहीच काम करू देत नाही, पण हीच हट्ट करते काम करायचा. चांदणी खरंच खूप भाग्यवान आहे. तिला तुझ्यासारखी वहिनी मिळाली. चांदणी मात्र शांत उभी राहिली, कारण आता तिला समजू लागलं होतं काही सत्य अशी असतात की लोकांना ती दिसूनही समजत नाहीत. रात्री समीर घरी परतला. सायली लगेच त्याच्याजवळ जाऊन बसली आणि हळूहळू स्वतःचे पाय दाबू लागली. अगं, काय झालं? खूप थकलीस का? नाही, आज थोडं काम जास्त होतं. अगं, चांदणी तुझी मदत करत नाही का? अहो नाही नाही, तसं काही नाही. ती तर प्रत्येक कामात मदत करायला धावते, पण मीच तिला थांबवते. सायली, तुला माहिती आहे, आधी मला चांदणीची खूप काळजी वाटायची, पण तू आल्यापासून मला अजिबात चिंता वाटत नाही. खरंच मी खूप नशीबवान आहे. मला तुझ्यासारखी जीवनसाथी मिळाली. हे ऐकताच चांदणीचे हात थबकले. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ज्या दादासाठी ती संपूर्ण जगाशी लढू शकत होती, तोच आज तिच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या वेदना ओळखू शकत नव्हता. त्या रात्री सगळेजण झोपल्यानंतर चांदणी शांतपणे अंगणात जाऊन बसली. आकाशात चंद्र फिका दिसत होता आणि तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. आई, तू मला इतक्या लवकर का सोडून गेलीस? आई, वहिनी या घरात आल्या ना, तेव्हा मला वाटलं होतं की मला पुन्हा एकदा आई मिळाली. मी रोज देवाचे आभार मानायचे की त्यांनी माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम पाठवलं. पण बहुतेक मी चुकीची होते. आई, मी खूप थकले ग, खूप जास्त. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करून नाही तर या एकटेपणामुळे. आई, वहिनी ओरडतात तेव्हा मला इतकं वाईट वाटत नाही, पण दादा त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात ना, तेव्हा असं वाटतं की या जगात माझं कुणीच नाही. मी तर विचार केला होता वहिनी आल्यावर मला पुन्हा आईचं प्रेम मिळेल, पण बहुतेक मी चुकीची होते. फक्त एकदाच परत ये ना आई. मी पुन्हा कधीच कुणाकडे काही मागणार नाही. इतक्यात घरातून सायलीचा मोठा आवाज आला. अगं चांदणी, लवकर कर. हो वहिनी. आणि ऐक, समीर समोर काही उलट सुलट बोललीस ना तर चांगलं होणार नाही. चांदणी भीतीने गप्प झाली. एक दिवस सकाळपासून सायली खूप चिडचिड करत होती. अगं, हे पीठ नीट का मळलं नाहीस? वहिनी, मी तर. अगं, मला उलट उत्तर देऊ नकोस. तुझ्याकडून एक कामही नीट होत नाही. त्या दिवशी सायलीने चांदणीकडून सतत काम करून घेतलं. चांदणी पूर्ण थकून गेली होती, पण तरीही ती शांतपणे सगळी कामं करत राहिली. इतकं काम करून तिचे हातही सोलून निघाले होते. त्या रात्री तिने मनाशी ठरवलं, आता दादाला सगळं खरं सांगायचं. संध्याकाळी समीर घरी येताच चांदणी लगेच त्याच्याजवळ गेली. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. दादा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. अगं, काय झालं ग वेडाबाई? दादा, वहिनी माझ्याशी खूप वाईट वागतात. त्या माझ्याकडून सगळी कामं करून घेतात, प्रत्येक गोष्टीवर ओरडतात.
तुमच्या समोर वेगळ्या वागतात आणि तुम्ही बाहेर गेल्यावर. अगं चांदणी, तू हे काय बोलतेस? अहो, मी तर हिला नेहमी माझ्या बहिणीसारखंच प्रेम दिलं. आज पहिल्यांदाच माझी तब्येत थोडी खराब होती, म्हणून मी हिला थोडंसं काम करायला सांगितलं आणि हिने मला चुकीचं ठरवलं. दादा, हे सगळं खोटं आहे. वहिनी, मग रोज कोण म्हणतं स्वयंपाक कर, भांडी घास, अंगण साफ कर, कपडे धुवून काढ. माझी तब्येत खराब असली तरी वहिनी म्हणतात हा नवीन नाटक काय आहे. समीर, बघा ना, आता हे सगळंच विसरली. मी इतकं सगळं करते तिच्यासाठी आणि आज ही माझ्याबद्दल असं बोलते. अगं चांदणी, तू माझ्यासोबत असं का करतेस? दिवसभर मीच काम करते आणि तू माझ्याजवळ बसून असतेस. समीर गोंधळून दोघांकडे पाहत होता. मग तो गंभीर आवाजात म्हणाला, अगं चांदणी, जर तू मजाक करत असशील ना, तर हा खूप वाईट मजाक आहे. अहो वहिनी, तुम्ही खरंच खूप खोटं बोलता. दादा, मीच हट्ट केला होता की तुम्ही वहिनींसोबत लग्न करावं, कारण मला वाटलं होतं त्या खूप चांगल्या आहेत, पण काश त्या कधीच या घरात आल्याच नसत्या. अगं चांदणी, म्हणजे तू माझ्याबद्दल असा विचार करतेस? मी तर तुला माझ्या स्वतःच्या बहिणीसारखं मानलं होतं. अगं चांदणी, हे सगळं काय आहे? दादा, मी खोटं बोलत नाहीये. बस, आता एक शब्दही बोलू नकोस. पाहिलंस ना, तू सायलीला रडवलंस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझी वहिनी या घरासाठी किती काही करतात आणि तू त्यांच्यावरच आरोप करतेस. अगं, पुरे झालं आता. आधी मला वाटायचं तू लहान आहेस म्हणून, नादान आहेस, पण आता असं वाटायला लागलंय की या घरात तू बहीण कमी आणि त्रास जास्त बनत चालली आहेस. हे शब्द ऐकताच चांदणी आतून पूर्णपणे तुटून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहू लागले, पण ती काहीच बोलू शकली नाही, कारण या जगात तिचा एकच माणूस होता आणि त्यानेच आज तिला ओझं म्हटलं होतं. ती शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने समीर आणि सायलीही त्यांच्या खोलीत गेले. काही वेळात सायली झोपून गेली, पण समीरच्या डोळ्यात मात्र झोप नव्हती. त्याच्या कानात पुन्हा पुन्हा स्वतःचे शब्द घुमत होते. त्रास. अचानक तो उठला आणि अंगणात जाऊन उभा राहिला. रात्र खूप शांत होती, पण त्याच्या मनात प्रचंड वादळ उठलं होतं. तो स्वतःशीच पुटपुटला, मी हे काय बोललो माझ्या त्या लहान बहिणीला, जिने लहानपणापासून मला कधीच दुःख दिलं नाही. आई बाबा गेल्यानंतर तिने कधीच तक्रार केली नाही, नेहमी माझ्या सोबत उभी राहिली आणि आज मी तिलाच ओझं म्हणालो. समीरच्या डोळ्यात पश्चाताप दाटून आला. तो लगेच चांदणीच्या खोलीकडे धावत गेला. चांदणी, पण खोली रिकामी होती. समीर घाबरला. तो पटकन परत खोलीत आला. सायली, उठ, चांदणी खोलीत नाहीये. सायली घाबरल्यासारखी उठून बसली. काय? कुठे गेली ती? अगं, मी तिला शोधायला जातो, तू इथेच थांब. समीर घाईघाईने घराबाहेर निघून गेला. सायली काही क्षण शांत उभी राहिली. मग स्वतःशीच म्हणाली, या मुलीमुळे शांतपणे झोपताही येत नाही. कुठे गेली कोण जाणे. ती चांदणीच्या खोलीत आली आणि तिथेच बसली. खोलीत नजर फिरवत असताना तिची नजर एका जुन्या वहीवर पडली. अरे, हे काय आहे? तिने ती वही उचलली आणि वाचायला सुरुवात केली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, आज काकूंनी दादाच्या लग्नाबद्दल बोललं, कळत नाही का, पण माझं मन खूप आनंदी आहे. कदाचित आता आपल्या घरातही कुणीतरी येईल जी मला आईसारखं प्रेम करेल. आई गेल्यापासून खूप वाटतं कुणीतरी माझ्यासोबत बसावं, माझ्याशी गप्पा माराव्यात आणि मला प्रेमाने जवळ घ्यावं, माझ्यावर रागवावं, पण आईसारख्या मायेने माझ्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवावं. कदाचित आता देव माझं ऐकणार आहेत. हे वाचताना सायलीचे हात थरथरू लागले. ती काही क्षण शांत बसली. मग तिने दुसरं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, आज मी पहिल्यांदा माझ्या होणाऱ्या वहिनीला पाहिलं. त्या खूप चांगल्या आहेत. त्यांनी जेव्हा माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला ना, तेव्हा मला आईची खूप आठवण आली.
मी देवाकडे रोज एकच प्रार्थना करते, माझ्या वहिनींनी माझ्यावर असंच कायम प्रेम करावं. मी त्यांना कधीच दुःख देणार नाही. हे वाचताना सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हातांनी पुढचं पान उघडलं. आज वहिनी आपल्या घरी आल्या. आता हे घर रिकामं वाटत नाही. मला असं वाटतंय जणू आई परत आली आहे. जर देव खरंच कुठेतरी असतील ना, तर मी त्यांच्याकडे फक्त एकच मागणं मागेन, माझ्या वहिनीचं प्रेम माझ्यापासून कधीच दूर करू नका. हे शब्द वाचून सायली पूर्णपणे हादरली. तिचे हात थरथर कापू लागले. ती जोरात रडू लागली. देवा, ही मुलगी माझ्यावर इतकं प्रेम करत होती आणि मी तिच्यासोबत काय केलं? तिच्या डोळ्यासमोर एका मागोमाग एक सगळं उभं राहू लागलं. प्रत्येक ओरडा, प्रत्येक टोमणा, प्रत्येक खोटं. त्याच दरम्यान समीर संपूर्ण गावभर चांदणीला शोधत होता. खूप वेळानंतर त्याला ती मंदिराच्या मागे बसलेली दिसली. ती शांतपणे रडत होती. समीर हळूच तिच्याजवळ जाऊन बसला. चांदणी, मला माफ कर ग वेडाबाई. रागाच्या भरात मी खूप चुकीचं बोललो. दादा, मी खरंच इतकी वाईट आहे का? नाही ग, अजिबात नाही. वाईट तर मी आहे, ज्याने स्वतःच्या बहिणीला रडवलं. चल घरी जाऊया. चांदणी शांतपणे उठली. दोघे घरी पोहोचताच सायली धावतच तिच्या जवळ आली. चांदणी, तू ठीक आहेस ना? अगं, कुठे गेली होतीस? माहिती आहे आम्ही किती घाबरलो होतो. पण चांदणीने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे आपल्या खोलीत जाऊन बसली. वहिनी, आता का आलात तुम्ही? अजून काही काम बाकी राहिले का? की पुन्हा दादाकडून मला ओरडा खाऊ घालायचा आहे? अगं, असं बोलू नकोस ग चांदणी. का का बोलू नये? या घरात मी तर ओझच आहे ना? नाही चांदणी, ओझं तू नाहीस, ओझं तर मी आहे. मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुझी डायरी वाचली. मला वाचायला नको होती, पण मी वाचली आणि ती वाचल्यानंतर मला समजलं तू माझ्यावर किती प्रेम करत होतीस. तू मला आई मानत होतीस आणि मी तुझ्यासोबत काय केलं मला माहीत नाही. माझ्यात एवढा कठोरपणा कुठून आला? मला माफ कर चांदणी. एक शेवटची संधी दे. यावेळी वहिनी म्हणून नाही, तर आई बनून तुझ्यासोबत राहायचं आहे मला. अगं वहिनी, तुम्ही माफी मागू नका. आता मी तुमच्यावर रागावलेली नाही, पण आता मला थोडा वेळ एकटं राहू द्या. ठीक आहे, मी जाते, पण आता रडू नकोस. चूक तुझी नव्हती. राग करायचा असेल तर माझ्यावर कर, पण स्वतःला त्रास देऊ नकोस. मग दुसऱ्या दिवशी सकाळी घरभर छान जेवणाचा सुगंध पसरला होता. चांदणी बाहेर आली तर तिने पाहिलं सायली स्वयंपाकघरात तिच्या आवडीचे पदार्थ बनवत होती. अगं, आलीस तू? पाहिलंस ना, आज मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय. चल आधी हात तोंड धुवून ये. अगं वहिनी, तुम्हाला अचानक काय झालं आहे? अगं, कालपर्यंत मी खूप वाईट वहिनी होते. कदाचित वहिनी म्हणून घ्यायच्या लायकीचीही नव्हते. पण आज तुझ्यासमोर जी उभी आहे ना, ती अशी एक स्त्री आहे जिला तुला खरंच स्वतःच्या मुलीसारखं प्रेम द्यायचं आहे. मला माहीत आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. जमत असेल तर मला माफ कर आणि एक संधी अजून दे. यावेळी वहिनी म्हणून नाही, तर आई बनून. वहिनी, मी तर तुम्हाला नेहमीपासूनच आई मानत होते. इतक्यात समीर तिथे आला आणि हसतच म्हणाला, अरे वा, म्हणजे तुमच्या दोघींची पुन्हा मैत्री झाली तर? हो समीर, चूक नेहमी माझीच होती. ही तर नेहमी. इतक्यात चांदणीने तिचं बोलणं मध्येच थांबवलं. दादा, मी तुमच्यावर नेहमी खूप प्रेम केलं, पण तुम्हालाच मी ओझं वाटायला लागले होते. अगं, मला माफ कर चांदणी. मला तुला हे सगळं बोलायचा काहीच अधिकार नव्हता. तू नेहमी माझी गोड छोटी बहीण होतीस, आहेस आणि कायम राहशील. दादा, आता तुमचं हे माफी मागणं संपलं असेल तर चला जेवण करूया. आज मी खूप छान स्वयंपाक केलाय. तिघेही मोठ्याने हसू लागले.
त्या दिवसानंतर त्या घरात खरंच सगळं बदललं. सायली आता मनापासून चांदणीवर मुलीसारखं प्रेम करू लागली होती. सकाळी तिचे केस विंचरायची, स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवायची. अशा प्रकारे सायलीला तिच्या चुकांची जाणीव झाली आणि तिघेही प्रेमाने एकत्र राहू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. घर फक्त भिंतींनी नाही तर प्रेमाने बनतं. माया, विश्वास आणि आपलेपणा असेल तर तुटलेली नातीही पुन्हा जुळू शकतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.